सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वेळेस आपण एचसीएफ आणि एलसीएम हा चॅप्टर संपवला होता. त्यामध्ये काही होमवर्क होता थोडाफार तुम्हाला दिलेला. सर्व गणित प्रॅक्टिस करून एका वहीवरती लिहून ते मला पर्सनली व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवायचे आहेत. लॉकडाऊन असल्या कारणाने मी या ई लर्निंगच्या माध्यमातून माझ्या युट्यूब चॅनलला जॉमेट्री बाय नंदकुमार सर्च मारल्यानंतर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पुन्हा बघायला मिळतील. आपण पुढच्या चॅप्टरकडे वळूया. चॅप्टरचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. आपल्याला अँगल्स बघायचे आहेत. आता सर्वांना माहिती आहे अँगल्स म्हणजे काय. तुम्हाला जर थोडंफार माहिती म्हणून सांगतोय, लक्ष द्या. अँगल जर आपण 90 डिग्री काढला, लक्षात घ्या 90 डिग्री, तर त्याला आपण राईट अँगल म्हणतो. काय म्हणतो? राईट अँगल 90 डिग्री मध्ये. जर हा कोणता अँगल झाला? राईट अँगल. समजून घ्या का जरा. आता समजा मी एक अँगल काढला, लक्ष द्या. आता हा अँगल जर तुम्ही निरीक्षण केला तर हा 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे बिलो 90 डिग्री आहे. अशा वेळेस त्याला अॅक्यूट अँगल म्हणतात. कोणता अँगल? अॅक्यूट अँगल. जे काय सांगतो तिकडे नीट लक्ष द्या. हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे? अॅक्यूट अँगल. आता समजा मी हा अँगल काढला. तिसरा प्रकार समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला अँगल्स मध्ये पहिले अँगल म्हणजे काय तुम्हाला समजले पाहिजे. हा जर एक तुम्ही अँगल काढला तर हा 90 पेक्षा जास्त आहे आणि मग अशा वेळेस त्याला ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतात. असे 3 प्रकार आहेत. पहिला कोणता आहे? राईट अँगल, दुसरा आहे अॅक्यूट अँगल आणि तिसरा आहे ऑब्ट्यूस अँगल. आता बघा का, माहिती समजून घ्या. एक अँगल आता आपण यातला कोणता पण घेऊया. सपोज मी हा ऑब्ट्यूस अँगल घेतो. या ऑब्ट्यूस अँगल मध्ये काही पॉइंट्स काढतो. बघा मी याला आपण ए, बी, सी, डी, ई, अंदाजे आपण नाव देऊया एफ, इथे जी. आता यात बघा इंटेरियर म्हणजे अँगलच्या इंटेरियर भागामध्ये काही नाव आहेत, म्हणजे पॉइंट्स इन द इंटेरियर. मग इंटेरियर कोणते झाले बघा. हे आतला भाग, इंटेरियर म्हणजे आतील, तर हे झाले इंटेरियर. आणि हे झाले एक्सटेरियर, अँगलच्या बाहेर, अँगलच्या आत हे इंटेरियर झाले. आणि त्याच्या मागच्या साईडला काय झाले? एक्सटेरियर. आणि ऑन द आर्म्स ऑफ द अँगल, ए आणि जी हे ऑन द आर्म्स आहेत, त्या अँगल वरती असणारे. म्हणजे मी आता तुम्हाला इंटेरियर दाखवतो, जे पिवळ्या रंगामध्ये हे काय इंटेरियर आहेत, हे झाले इंटेरियर. आता मी तुम्हाला एक्सटेरियर दाखवतो, अँगलच्या बाहेर, हे झाले एक्सटेरियर. आणि आर्म्स वरती कोणते येतील? ए आणि जी. म्हणजे अशा प्रकारे अँगल्स जर काढल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इंटेरियर, एक्सटेरियर आणि अँगल्स वरती कोणते, आर्म्स वरती कोणते, ते तुम्हाला पॉइंट्स रायटिंग करायचे आहेत. आता ऍडजस्टंट अँगल्स काय असतात लक्षात घ्या. हे ऍडजस्टंट अँगल्स काय असतात, लिनियर पेअर काय असतात, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. आता मी पुढची एक नवीन पेज तयार करतो, त्याच्यामध्ये घेतो मी अँगल्स आहेत. अँगलचं नाव काय लक्षात ठेवा, आहे ऍडजस्टंट अँगल्स. आता ऍडजस्टंट अँगल्स याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. मी एक डायग्राम काढतो, म्हणजे मग तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. हे सगळे डायग्रामवर येतात. तुम्हाला याच्या डायग्राम जर का आल्या तर तुम्हाला याच्यात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आता याच्यात बघा, थोडंसं नीट लक्ष द्या, नंतर याच्यावरती गणित पण सोडवायचे आपल्याला. इथे बी, इथे एम, इथे आहे क्यू आणि इथे आहे डी. बघा आता याच्यात बघा, रे एम क्यू ऑफ अँगल बी एम क्यू. काय ओळ बघा, मी ओळ सांगतो ती लक्षात घ्या. रे एम क्यू ऑफ अँगल
BMQ and अँगल QMD याचा कॉमन आहे MQ. कोणाकोणाचा? BMQ आणि QMD असे दोन अँगल्स आहेत. याचा तो कॉमन रे आणि म्हणून there is no common point in the interior of these angles. These angles are called adjacent angles. हे झाले त्याचे adjacent angles, दोन angles. The angles which have a common vertex, बघा काय, the angle, नीट लक्षात ठेवा, the angles which have a common vertex, a common arm and separate interior. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. सेपरेट इंटिरियर्स आर सेड टू बी ऍडजसंट अँगल्स. थोडंसं अक्षर रायटिंग करून ठेवा. ऍडजसंट अँगल्सचे आपण काय बघितले? दोन अँगल्स आहेत. कोणते कोणते? अँगल BMQ आणि अँगल QMD. याचा कॉमन वर्टेक्स तो M आहे आणि MQ हा काय झाला? कॉमन आर्म झाला. परंतु याचे इंटेरियर मात्र सेपरेट आहेत. बघा, दोन अँगल्स मधला हा जो इंटेरियर आहे, हा इंटेरियर आणि या अँगल मधला हा इंटेरियर, हे सेपरेट आहेत. अशा अँगल्सला आपण काय म्हणतो? ऍडजसंट अँगल्स. अजून एक आहे, तो तुम्हाला पुढे गेल्यानंतर भाग येईल. त्यामध्ये सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. ते आपण प्रॅक्टिस सेट जेव्हा ते येईल त्यावेळेस तुम्हाला समजावून सांगेल. आता आपल्या प्रॅक्टिस सेट 15 साठी तुम्हाला एवढी माहिती गरजेची आहे. कोणते कोणते? बघा का, लक्ष द्या. अँगलचे टाइप्स कोणते कोणते? राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. इंटेरियर, एक्सटेरियर आणि ऑन द आर्म्स. पॉइंट्स कुठे कुठे असतात? इंटेरियर असतात, एक्सटेरियर असतात किंवा ऑन द आर्म्स त्यामध्ये असतात. नंतर ऍडजसंट अँगल्स. ऍडजसंट अँगल्स काय? तर MQ ऑफ अँगल BMQ अँड अँगल QMD. याच्यावरून तुम्ही ऍडजसंट अँगल सांगू शकता. पण ऍडजसंट अँगल्स मध्ये इंटेरियर सेपरेट आहे, कॉमन वर्टेक्स आहे आणि त्याचा रे सुद्धा काय कॉमन आहे, तो आर्म त्याचा येतो एक अँगलचा. आता आपण प्रॅक्टिस सेट 15 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 1 बघा, सोपं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 15 मध्ये क्वेश्चन नंबर 1 सोडवायचा आहे. नंतर तुम्ही काय करा, व्यवस्थित एक एक पॉइंट रायटिंग करून घ्या. पुस्तकातून प्रश्न लिहून घ्यायचा आणि त्या पद्धतीने सोडवायला घ्यायचे. आता इंटेरियर अँगल्स. आता याच्यामध्ये इंटेरियर पॉइंट्स काय आहेत बघा. अँगल दिलाय, आकृती दिसते तुम्हाला. इंटेरियर कोणते कोणते येतील बघा. पॉइंट कोणता आहे बघा? R, त्यानंतर C, N आणि X. आकृती बघा. आता एक्सटेरियर दिसत आहेत तुम्हाला. पॉइंट कोणते कोणते? P, U, Q, V आणि Y. आणि पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. आता आर्म्स वरती कोणते कोणते बघा. पॉइंट A, W, G अँड B. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 15 मधला पहिला प्रश्न इथे झाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटेरियर अँगल्स आणि काय करायचे, एक्सटेरियर अँगल्स रायटिंग करायचे आहेत. रायटिंग करून घ्या. पुस्तकामध्ये पेन्सिलने रायटिंग करून घ्या सध्या पाहिजे तर. नंतर मग आकृती आणि प्रश्न नीट व्यवस्थित लिहून मला ते तुम्ही नंतर पाठवायचे व्हॉट्सअपला. सेकंड गणित. नेम द पेअर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर. मी याचे दोन भाग करतो, लक्षात घ्या. आता याचे दोन भाग करून आपण याला सेपरेट करूया. ऍडजसंट अँगल्स आता कोणते कोणते येतील बघूया आपण. ऍडजसंट अँगल्स मध्ये नीट समजून घ्या आन्सर. बघा, पहिला तुम्हाला ऍडजसंट शोधायचे. मग कॉमन रे आला पाहिजे. काय आला पाहिजे? कॉमन रे. मग आता कॉमन रे आणि सेपरेट इंटेरियर असे कोणते कोणते येतील? तर पहिला मी बघा लिहून दाखवतो. पहिला अँगल BNC हा जर घेतला BNC तर कोणता येईल? CNA दिसेल ना तुम्हाला. BNC जर घेतला तर त्याला कोणता येईल? अँगल
CNA ऍडजस्टंट त्याच्या जोडीचा. सेकंड, अँगल CNA जर घेतला तर अँगल कोणता येईल? ANB. बघून घ्या आकृतीमध्ये. आणि तिसरा, अँगल ANB जर घेतला तर त्याला कोणता येईल अँगल? बघा, BNC. झालं. म्हणजे आपण कुठून सुरुवात केली? हा 1, हा 2 आणि हा 3 घेतला. बघा, शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 1, हा 2 आणि 3. तर पहिला 1 2, नंतर 2 3 आणि 3 1. बघा, हा 1 2 आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा 1 2, हा झाला 2 3 आणि हा झाला 3 1. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे? अँगल्स लिहायचे आहेत ऍडजस्टंट. ही झाली पहिली आकृती. आता आपण दुसऱ्या आकृतीमध्ये शोधूया. आता बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही अँगल्स, नियम काय आपला की सेपरेट इंटेरियर पण कॉमन आर्म, त्याचा अँगलचा जो रे तो कॉमन पाहिजे. आता याच्यात एकच आहे, जर तुम्ही बघितला तर TQP. बघा का, T अँगल TQP अँड आता PQR. हे हा एकच ऍडजस्टंट याच्यामध्ये, अजून कुठे ऍडजस्टंट दिसत नाही. तर तुम्ही म्हणाल मग RTS, तर तो त्याच्यावरती, त्याच्यात कुठे दोन अँगल्सचे कॉमन आर्म आहेत, त्यामुळे तो येणार नाही. अशा प्रकारे आपण आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये नीट वाचा. आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजस्टंट अँगल्स इफ नॉट स्टेट द रिझन. आपल्याला त्या ठिकाणी त्याचं रिझन पण स्टेट करायचं आहे. आता मी याचे या ठिकाणी किती 4 पॉइंट्स आहेत, म्हणून मी इथे 4 भाग करून ठेवतो. म्हणजे सेपरेट आपण एक एक भागामध्ये एक एक गणिताला घेऊया. आपल्याला या ठिकाणी काय करायचे, भाग करून घेतो मी 4, म्हणजे त्या ठिकाणी सुटसुटीत जरा रायटिंग होईल. मी 4ही पॉइंट इथे रायटिंग करून घेतो पहिले. तुम्ही पण रायटिंग करायला घ्या. पहिला काय, अँगल PMQ अँड अँगल RMQ. सेकंड, अँगल RMQ अँड अँगल SMR. बघा का, लक्ष द्या. नंतर तिसरा, अँगल RMS अँड अँगल RMT. आणि चौथा, अँगल SMT अँड अँगल RMS. आता हे गणित सोडवण्याआधी ना याच्या डायग्राम्स काढून बघा छोट्या छोट्या, तर तुम्हाला हे गणित एकदम क्विक कळेल का हे ऍडजस्टंट येतात की नाही. पहिलं डायग्राम PMQ कुठे बघा, आकृती बघा, PMQ आणि काय RMQ. मग आता PMQ आणि RMQ बघा, मी डायग्राम छोटीशी काढून दाखवतो बाजूला, जास्त काय मोठी काढण्याची गरज नाहीये. जे आहेत तेच घेऊया आपण, जे अँगल्स दिलेत तेच. बघा, इथे R आहे, इथे M आहे, इथे P आणि इथे काय Q. पहिला आपण PMQ घेतला आणि नंतर कोणता घेतला, RMQ. ही झाली पहिली डायग्राम. आता RMQ आणि SMR बघा का, RMQ, पहिला RMQ काढूया कसा येतो तो. जशी पुस्तकात आहे तशी डायग्राम घेऊया आपण. RMQ, पहिला मी RMQ काढतो. आणि कोणता आहे SM आणि कोणता आहे R. बघा, S इथे, M आणि R. बघा, म्हणजे हा S घेतला आता, SM आणि R. आता तिसरी डायग्राम RMS काढतोय मी. लगेच कळतील तुम्हाला, फक्त डायग्राम समजल्या पाहिजे. इथे R आहे, इथे M आहे आणि इथे S आहे. आता RMT, RM आणि T. थोडस नीट लक्ष द्या, आकृत्या जरी काढल्या तरी याच्यामध्ये समजून घ्या कसं घ्यायचंय. हा, आणि SMT
एस एम आणि टी. त्याच्यानंतर आर एम एस आणि आर एम एस. तुम्हाला आता असं वाटत असेल की सगळे ऍडजस्टंट आहेत, तर नाही, नावांवरून ते बघायचे का, त्यामुळे तो पॉइंट नीट समजून घ्या. इथे एस आहे. आता बघा याच्यामध्ये पहिला पी एम क्यू आणि आर एम क्यू. पी एम आणि आर एम क्यू, एम क्यू दिसतंय का तुम्हाला? मग एम क्यू मध्ये जर बघितलं तर याचे सेपरेट इंटिरियर झाले हे दोन, हा एक आणि हा एक, म्हणजे आर ऍडजस्टंट अँगल्स. म्हणजे याचं उत्तर काय? हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत. पहिल्याचं उत्तर आहे. नीट समजून घ्या का आपल्या नियमांप्रमाणेच ते आले पाहिजेत. आता आकृत्या जरी तुम्हाला अशा दिसत असल्या तरी सुद्धा ते नावांप्रमाणे तुम्हाला ते बघावे लागतील. त्याचे इंटिरियर सेपरेट आहेत की नाही तेवढे मात्र चेक करत चला. एकच इंटिरियर नाही आला पाहिजे. आता पुढे बघा सेकंड, आर एम क्यू आणि एस एम आर. आता याच्यामध्ये आर एम क्यू आणि एस एम आर. आर एम क्यू हा पूर्ण झाला. आर एम क्यूचा इंटेरियर कसा येईल बघा. आर एम क्यूचा इंटेरियर हा पूर्ण होईल ना. मी एक इंटेरियर काढून दाखवतो. मग हा पूर्ण इंटेरियर झाला आर एम क्यू. मग याच्या आत अजून एक सेपरेट होणार नाही ना. तुमच्या लक्षात आलं का? एस एम आर जरी वेगळा असला तरी आर एम क्यू मध्येच तो इंटरनल होतो, सेपरेट इंटेरियर होत नाही, म्हणून तो ऍडजस्टंट अँगल नाही. आर नॉट ऍडजस्टंट अँगल्स. याला कारण आहे, ते पण लिहून घ्या. कारण काय? अँगल्स हॅव, बघा लक्ष द्या, यामध्ये अँगल्स हॅव अ कॉमन वर्टेक्स, अ कॉमन आर्म, बट देअर इंटेरियर्स आर नॉट सेपरेट. डायरेक्ट आन्सरच लिहितो मी, इंटेरियर आर नॉट सेपरेट. आपल्याला जे मेन रिझन आहे ते माहित पाहिजे याच्यात. इंटेरियर आर नॉट सेपरेट. पहिल्याच्या दोन इंटेरियर वेगळे होते. मी पाहिजे तर इंटेरियर तुम्हाला दाखवतो. एक हा इंटेरियर आहे आणि एक हा इंटेरियर आहे. असे वेगवेगळे इंटेरियर आहे, पण याच्यात नाही. कुठे? आर एम क्यू आणि एस एम आर मध्ये. आता पुढचा आर एम एस अँड आर एम टी. आता बघा परत आर एम टी आला मोठा, म्हणजे हा आर एम टीचा इंटिरियर कोणता आला? हा पूर्ण आला. मग असं असेल तर सेपरेट इंटेरियर होत नाही, म्हणजे पुन्हा आन्सर येईल की आर नॉट ऍडजस्टंट अँगल्स. याला कारण येईल, रिझन इंटेरियर्स आर नॉट सेपरेट. इंटेरियर सेपरेट पाहिजे. इंटेरियर सेपरेट असेल तरच आपण त्याला काय म्हणू शकतो. आता लास्ट बघा एस एम टी. बघा एस एम टीचा इंटेरियर आणि अजून कोणतं सांगितलं? आर एम एस. तर आर एम एसचा इंटेरियर बघा वेगवेगळे झाले, म्हणजे हा पेअर आहे. आर ऍडजस्टंट अँगल्स. तुमच्या आता थोडंसं लक्षात आलं असेल की ऍडजस्टंट अँगल्स कसे ओळखायचे. जर का इंटेरियर सेपरेट असले तर तो ऍडजस्टंट अँगल्स. आणि जर आता आर एम क्यू म्हणजे पूर्ण झाला एक अँगल, मग त्याचा इंटेरियर सेपरेट होणार नाही. तसंच आर एम टी पण पूर्ण झाला, इंटेरियर सेपरेट होणार नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत की नाही. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. आता काही पॉइंट समजून घ्या याच्यामध्ये. पहिला तुम्हाला मी जे रायटिंग सांगणार आहे तिथे थोडंसं लक्ष द्या. बघा आपल्याला काय बघायचंय त्यामध्ये, कॉम्प्लिमेंटरी अँगल बघायचे. आपल्याला काय बघायचंय? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याची डेफिनेशन पाठ करून ठेवा, लिहून घ्या. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल सोपे आहेत, फक्त थोडंसं तुम्हाला एक पॉइंट येतो व्यवस्थित समजला पाहिजे. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काय असतात ते तुम्हाला लगेच कळते. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स
त्याची डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन लिहिली तर तुम्हाला ती कळेल. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. जर दोन अँगलची बेरीज 90 अंश असेल, लक्षात घ्या, द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. द अँगल्स आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. लक्ष द्या. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. दोन कोनांच्या मापांची बेरीज ही किती पाहिजे? 90. जर असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल. एक्झाम्पल बघा, 30 आणि 60 हे झाले कॉम्प्लिमेंटरी. का? तर दोघांची बेरीज किती येईल? 90. सेकंड बघा, 50 असेल तर 40. तिसरं समजा 70 असेल तर 20. तर हे अँगलची ऍडिशन जर केली तर किती येते? 90 डिग्री. आणि असं जर असेल तर त्याला आपण कोणत्या अँगल्स म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी गणित सोडवायचे पुढचे सोपे गणित. बघा, पहिलं गणित काय? द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आपल्याला त्यांचे काय करायचे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायचे. आपण पहिला प्रश्न सोडवतोय. बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये आपण हे सर्व अँगल्स पहिले रायटिंग करून घेऊया आणि मग त्याचे कॉम्प्लिमेंटरी मी लिहितो. किती येते टोटल? 7. मी 7 भाग करून ठेवतो इथे. बघा इकडे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सगळ्यांसाठी फॉर्म्युला सेम आहे ना? 40 सेकंड काय 63. तुम्ही एक एक रायटिंग करायला घ्या. नंतर आहे 45. फोर्थ आहे 55. फिफ्थ आहे 20. 7 आहे 90. 6 आहे 90 आणि 7 आहे x. आता आपल्याला काय करायचंय? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. मग आता त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करताना आपण त्याला x मानूया. कोणाला? कॉम्प्लिमेंटरी अँगलला. किंवा तुम्ही डायरेक्टली जरी त्या ठिकाणी सोडवलं तरी सुद्धा त्याचे आन्सर्स येतील. पण तरी लक्ष द्या, दोघांची बेरीज कॉम्प्लिमेंटरीला आपण x मानूया. लेट मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. लेट हे सगळ्यांसाठी लेट मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज x. त्याला आपण काय मानूया? x. मग आता फॉर्म्युला कसं रायटिंग होईल बघा. x घेतला तर 40 अधिक x बरोबर किती यायला पाहिजे? 90. म्हणजेच x बरोबर 90 वजा 40 म्हणजेच किती येईल? 50. झालं कॉम्प्लिमेंटरी अँगल. असे फाइंड आउट करायचे. आता पुढचा इथे 63 अधिक x बरोबर किती यायला पाहिजे? 90. आपण कॉम्प्लिमेंटरीला काय मानलं? x. म्हणजे x बरोबर 90 वजा 63 म्हणजे आन्सर किती येईल? 27. आता इथे 45 अधिक x बरोबर किती? 90 म्हणजे x बरोबर 90 वजा 45 म्हणजेच किती येईल? 45. इथे 55 अधिक x बरोबर 90 म्हणजेच इथे पण लिहायचं लेट मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज x. मग x बरोबर 90 वजा 55 म्हणजेच किती येतील? 35. 20.
म्हणजेच 20 अधिक x बरोबर 90. मग x बरोबर 90 वजा 20 म्हणजे x किती आला 70. कॉम्प्लिमेंटरी अँगल आला 70. आता इथे 90 अधिक x बरोबर किती येईल 90. म्हणजेच x बरोबर 90 वजा 90 म्हणजेच किती आला 0. कॉम्प्लिमेंटरी अँगल आला 0. आता लास्ट पॉइंट लक्षात घ्या. त्यामध्ये आता कॉम्प्लिमेंटरी अँगल या ठिकाणी y मानूया, कारण इथे काय दिलंय x. म्हणून लेट याच्यात आपण y मानूया. लेट कॉम्प्लिमेंटरी अँगल इज y. आपण त्याला y मानूया. मग आता y मानलं तर काय होईल बघा, x अधिक y बरोबर किती येईल 90. म्हणजेच y बरोबर येईल 90 वजा x. हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. मी आन्सरला काय करतो त्या ठिकाणी हायलाइट करून देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. पहिल्याचा आन्सर किती आलाय 50, दुसरा 27, तिसरा 45, नंतर 35, 70, 0 आणि हा किती आला 90 वजा x. अशा प्रकारे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. आता हे तुम्ही व्यवस्थित सोडून घ्या. मी परत प्रश्न कॉपी करतो नवीन पेजवर. त्यातला दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय तिकडे लक्ष द्या फक्त. सोपा आहे प्रश्न. y minus 20 and y plus 30 are measures of complementary angles. Find the measures of each angle. आपल्याला प्रत्येक अँगलचा मेजर फाइंड आउट करायचा आहे. आता याच्यात मी दोन भाग करतो. दोन भाग का तर सोडवताना आपल्याला जास्त जागा लागली तर तिथे ती वापरता येईल. आता द सम ऑफ measures of complementary angle is किती असतात 90 डिग्री. दोघांची ऍडिशन किती येते 90. म्हणून आपण या दोघांची ऍडिशन करूया. कोणाकोणाची y minus 20 प्लस y plus 30 इक्वल टू किती यायला पाहिजे 90. आता हे सोडवायचंय. मग y minus 20 अधिक y plus 30 इक्वल टू 90. y आणि y दोघांची बेरीज होईल 2y वजा अधिक आहेत म्हणजे इथे अधिक 10 होतील बरोबर 90. लक्षात घ्या इथे वजा 20 आहेत बघा का, आणि अधिक 30 आहेत. मग 30 मधून 20 गेले किती उरले 10. आता 2y बरोबर हे 90 अधिक आहे, अधिक 10 आहेत तिकडे काय होतील वजा 10. म्हणजेच 2y बरोबर किती येतील 80. याचा अर्थ y बरोबर 80 भागिले 2. y ची व्हॅल्यू किती येईल 40. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, त्यांचे किमती फाइंड आउट करू शकतो. y इक्वल टू 40. आता पहिला अँगल बघा, अँगल्स काढूया आपण. अँगल्स y वरून आपल्याला अँगल्स काढता येतील. पहिला अँगल कोणता येईल y minus 20. म्हणजेच y किती आला 40 minus 20 याचा अर्थ किती येईल 20. आणि सेकंड अँगल काय y plus 30 म्हणजेच y किती आहे 40 plus 30 किती येईल 70. झाले अँगल्स फाइंड आउट. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय अँगल्स रायटिंग करायचे आहे. मग शेवटी आन्सर रायटिंग करा. आन्सर काय येतं ते आपण लिहूया. काय द मेजर ऑफ द अँगल्स आर द मेजर ऑफ द अँगल्स आर 20 डिग्री अँड 70 डिग्री. तर अशा प्रकारे आपण 7th स्टँडर्ड मध्ये अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मध्ये पहिले 15 आणि 16 हे दोन प्रॅक्टिस सेट आज आपण सोडवले. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट घेऊया. जर एखाद्या मुलाचं लेक्चर मिस झालं असेल तर जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही
त्या ठिकाणी हे लेक्चर पुन्हा बघू शकता.